अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं एका गोष्टीची माझ्या मनामध्ये खंत आहे की 1985 पासून ते 2026 पर्यंत 41 वर्षामध्ये ह्या बंधाऱ्याचं काम पूर्ण होऊ शकलेलं नाही आणि मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होते, पाणी वाया जातं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ह्या बंधाऱ्याचं आणि कालव्याचं काम हे करणं अत्यंत गरजेचं आहे। मलकापूर शहराची जी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत आहे, अध्यक्ष महोदय, गेले 7 वर्ष ती प्रशासकीय इमारत निधी अभावी अजून पूर्ण होऊ शकलेली नाही। मान्य सदस्य अतुलजी भोसले। अध्यक्ष महोदय, झाले होते। मी राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाला समर्थन देण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्य हे गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये अग्रेसर असं असणारं राज्य आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये 2025 या आर्थिक वर्षामध्ये 2.25 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही झालेली देखील आपण पाहिलेलं आहे। अध्यक्ष महोदय, डॅव्हॉसच्या आर्थिक परिषदेमध्ये 30 लाख कोटी रुपयाचे प्रत्यक्ष करार हे खरं तर आपण सगळ्यांनी अनुभवले आणि मोठ्या प्रमाणावर राज्य सरकार इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करताना आपल्याला दिसते। आपण आपल्या आर्थिक राजधानीची जरी स्थिती पाहिली तर मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं कोस्टल रोडचं काम झालेलं आहे, ज्या पद्धतीनं अटल सेतूचं काम झालेलं आहे, ज्या पद्धतीनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम पूर्ण होऊन ते प्रत्यक्ष जनतेच्या सेवेमध्ये विमानतळ आलेलं आहे, त्याचबरोबर ट्रॅफिक डिकंजेशन करण्यासाठी ज्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आपलं राज्य सरकार करतंय, हे मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणार आहे असं देखील मला आज या सभागृहाच्या द्वारे आपल्याद्वारे जनतेला सांगायचं। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची जर का आपण उन्नती पाहिली, महाराष्ट्राची ओव्हरऑल ग्रोथ आपण जर का पाहिली तर अध्यक्ष महोदय, देशाच्या GDPला 13.5% योगदान देणारं आपलं महाराष्ट्र राज्य आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रामधनं उत्पन्न देखील आपल्याला होताना दिसतं। खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय, आज आपल्या मुंबईमध्ये जागतिक AI ची परिषद घेण्याचं काम आज आपल्या सरकारने केलं। जागतिक AI परिषदेच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, AI चे विविध प्लॅटफॉर्म हे देशामधल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देश घेऊन आज ही जागतिक AI परिषद झाली। अध्यक्ष महोदय, आपल्याला ठाऊक आहे की आज सर्वसाधारण देशामध्ये कृषी क्षेत्रावर अवलंबून असणारं जे लोकांची संख्या आहे ती काही प्रमाणात कमी झालेली आहे, कारण अर्बनायझेशन अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणावर होत आहे, मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट होतात आहे आणि त्यामुळं कृषी क्षेत्राला उपलब्ध असणारी जमीन कमी होताना देखील आपल्याला दिसते। अध्यक्ष महोदय, आपण जर का बघितलं तर अगदी आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचं तरी पाहिलं तर 85% शेतकरी हा अल्पभूधारक ह्या कॅटेगरीमध्ये आहे। 2 एकरापेक्षा कमी क्षेत्र ज्याचं आहे असा 85% शेतकरी हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं अल्पभूधारक शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी AIचा मोठ्या प्रमाणात वापर हा शेतीमध्ये होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं वेदर फोरकास्ट असेल, पेस्ट कंट्रोलच्या बाबतीमध्ये असेल, सॉइल टेस्टिंगच्या बाबतीमध्ये असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला AIचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे। आज राज्य सरकारचं महाविस्तार अशा पद्धतीचं एक ॲप आलेलं आहे। ते ॲप युजर फ्रेंडली आहे। आपण व्हॉइस केला तर ते आपल्याला व्हॉइसवर रिप्लाय देखील करतं। आता आपण भिल्ल भाषेमध्ये देखील ट्रान्सलेशन करण्याच्या बाबतीमधलं काम हे त्या ॲपच्या माध्यमातून होतंय आणि त्यामुळे या जागतिक AI परिषदेचा मोठ्या प्रमाणावर फायदा हा आपल्या राज्यामधल्या देशामधल्या लोकांना देखील होईल अशा प्रकारचा एक समज माझा देखील झालेला आहे। खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये एक महत्त्वाची समस्या आहे की 1867 साली खोडशीचा बंधारा हा ब्रिटिशांनी निर्माण केला होता। आता 1867 साली हा जो बंधारा निर्माण केला होता हा 1867 पासून आजपर्यंत काम करताना आपल्याला दिसतो। हा बंधारा साधारण कृष्णा कालव्याच्या पाठीशी आहे आणि
87 किलोमीटरचा कृष्णा कालवा हा बंधाऱ्याच्या समोर आहे. आता कृष्णा कालव्याच्या पायथ्याशी एक नवीन गेटेड बंधारा तयार करण्याचं काम 1985 साली करण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं एका गोष्टीची माझ्या मनामध्ये खंत आहे की 1985 पासून ते 2026 पर्यंत 41 वर्षामध्ये ह्या बंधाऱ्याचं काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. 80% काम पूर्ण झालेलं आहे, अजून देखील 20% काम अपूर्ण आहे. आता ह्या कालव्याद्वारे 4 तालुक्यांना पाणी देण्याचं काम हे होतं. त्याच्यामध्ये कराड तालुका आहे, वायवे तालुका आहे, पलूस तालुका आहे, तासगाव तालुका आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होते, पाणी वाया जातं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या बंधाऱ्याचं आणि कालव्याचं काम हे करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे देखील विनंती करत आहोत की हे सगळी कामं आपल्याला भविष्य काळामध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं या 87 किलोमीटरचं जर का आपण बायफर्केशन केलं तर आम्ही एक नियोजन असं आखलेलं आहे की साधारण पाटबंधारे विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी, जलसंपदा विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण त्याच्यामधनं योग्य ते नियोजन करण्याच्या बाबतीमधल्या सूचना आधी लोकप्रतिनिधी म्हणून दिल्या होत्या आणि त्या सूचनेच्या नुसार आमच्या असं लक्षात आलेलं आहे की पहिला टप्पा जो आहे तो 1 किलोमीटर पासून 5 किलोमीटर पर्यंत आपल्याला कॉन्क्रीट बॉक्सचा करणं गरजेचं आहे आणि 5 किलोमीटर पासून साधारण 76 किलोमीटर पर्यंत आपल्याला कॉन्क्रीट लाइनिंग करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष पाईप्स टाकणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ज्या बंधाऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची साठवण होते आणि साधारण 9,000 हेक्टरला आज आपण पाणी देऊ शकतो. आज जर का आपण हा प्रकल्प केला तर खऱ्या अर्थानं 9,000 हेक्टर क्षेत्र वाढून हे 14-15,000 हेक्टर पर्यंत जाईल. अध्यक्ष महोदय, आपण सातत्यानं या गोष्टीची चर्चा करतो की कृषी क्षेत्रामधनं ज्या वेळेला उत्पन्न वाढतं त्यावेळेला त्याचा अप्रत्यक्ष फायदा राज्याच्या तिजोरीला देखील होतो. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे 1 टन ऊसाचं गायब झाल्यानंतर 500 रुपयाचा अप्रत्यक्ष टॅक्स हा राज्य सरकारला मिळत असतो. मोठ्या प्रमाणावर राज्याच्या तिजोरीमध्ये भर पाडण्याचं काम देखील या सगळ्या माध्यमातून होत असतं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, असे जे अपूर्ण प्रकल्प आहेत ज्याच्यावर मोठ्या प्रमाणावर राज्यांनी पैसे खर्च केलेले आहेत पण काही अंशी काम अपूर्ण असल्यामुळे ही कामं रखडलेली आहेत, अशा प्रकल्पांना पैसे देखील उपलब्ध करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा आपण करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आज ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स होतात आहे, पुण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स होतात आहे, नागपूर सारख्या आपल्या उपराजधानीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट होतात आहे, त्याच पद्धतीनं आपल्या 2 टायर आणि 3 टायर सिटीजमध्ये देखील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स ज्याला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे असे प्रोजेक्ट होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, ज्या मतदारसंघामध्ये मला लोकांनी निवडून दिलं त्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकेकाळी नेतृत्व केलं होतं. सातत्यानं मी ही मागणी धरलेली आहे किंवा सातत्यानं आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, सरकार असेल, यांच्यापर्यंत मागणी मी पोहोचवतोय की कराडचं ट्रॅफिक डिकंजेशन करण्यासाठी, कारण कराड शहर हे पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारे प्रमुख शहर आम्ही समजतो आणि त्यामुळे ह्या शहराचं ट्रॅफिक डिकंजेशन करण्यासाठी आपल्याला एलिव्हेटेड नेकलेस रोड, नदीकाठी आपलं शहर असल्यामुळे पूर संरक्षण भिंत आणि त्याबरोबरच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्यांनी महाराष्ट्राला एक मोठी दिशा दिली, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थांची निर्मिती स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केली, चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाचं रिडेव्हलपमेंट आणि रिव्हरफ्रंट रिडेव्हलपमेंट असं 4 पद्धतीनं या शहराला एक नवीन प्रकल्प देण्याच्या बाबतीमधली विनंती ही सुद्धा आम्ही राज्य सरकारला सातत्यानं करतोय आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणावर शहराचं जसं उत्पन्न वाढेल, शहरामधला जसा व्यवसाय वाढेल, शहरामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या वाढेल, त्याचा देखील फायदा हा शहराच्या इकॉनॉमीला आणि अप्रत्यक्षरित्या भविष्य काळामध्ये राज्याच्या इकॉनॉमीला देखील होताना आपल्याला दिसू शकेल. खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय, मलकापूर शहरासारखं एक मोठं शहर हे कराडच्या लगत आहे. मलकापूर शहराची जी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत आहे, अध्यक्ष महोदय, गेले 7 वर्ष ती प्रशासकीय इमारत निधी अभावी अजून पूर्ण होऊ शकलेली नाही. आता किरकोळ काम राहिलेलं आहे, त्याच्यासाठी थोड्याशा निधीची आवश्यकता आहे. तो निधी जर का उपलब्ध झाला तर मलकापूर शहराला एक हेडक्वार्टर, एक चांगली प्रशासकीय इमारत, विविध विभाग ज्या इमारतीमध्ये बसू शकतील, काम करू शकतील, अशा इमारतीचं काम देखील आपल्याला पूर्ण करता येईल आणि ते काम पूर्ण करत असताना
आपण त्या इमारतीच्या परिसरामध्ये जी जागा आहे त्या जागेमध्ये जर का काही वॉटर बॉडी करू शकलो, काही ठिकाणी ज्येष्ठांना बसायची जागा करू शकलो, वॉकिंग ट्रॅक करू शकलो, तर देखील आपल्या प्रशासकीय इमारतीच्या ठिकाणी सामान्य माणूस मोठ्या प्रमाणावर येऊ शकेल आणि एक वेगळ्या प्रकारचं नातं सामान्य माणसाचं प्रशासनाशी निर्माण होऊ शकेल असं देखील मला वाटतं. त्यासाठी देखील आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपी प्रयत्न करणार आहोत. अध्यक्ष महोदय, मला सभागृहाच्या द्वारे एक अत्यंत महत्त्वाची विनंती करायची. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे, फ्लॅगशिप प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो, तो प्रोग्राम आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना. आता हा प्रोग्राम काय अध्यक्ष महोदय, हा मी आपल्याला 1 मिनिटात सांगू इच्छितो की या प्रोग्रामच्या माध्यमातून आपलं लाईट बिल हे कमी करण्याच्या बाबतीमध्ये किंवा किंबहुना आपलं लाईट बिलच आपल्याला भरायला लागू नये अशा पद्धतीचा हा प्रोग्राम आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 1000 घरांवर आम्ही हा प्रोग्राम राबवलेला. या प्रोग्राममध्ये 1 किलोवॉट पासून 3 किलोवॉट पर्यंत पॅनल्स हे आपण आपल्या घराच्या वर लावू शकतो. त्याला सरकार अनुदान देते. सरकार अनुदान किती देते तर 1 किलोवॉटला 26,000 रुपये, 3 किलोवॉटला 78,000 रुपये. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे एक कंपनी आली नेविटास नावाची आणि त्या कंपनीने सांगितलं की आम्हाला जर का तुम्ही आर्थिक संस्थेची गॅरंटी देत असाल तर आम्ही आमच्या पॅनलची किंमत लोकांसाठी कमी करू. अध्यक्ष महोदय, मी माहिती घेतली की ज्या ज्या लोकांनी या योजनेमध्ये भाग घ्यायचा प्रयत्न केला त्यांना कोटेशन 1,60,000, 1,70,000, 1,80,000 रुपये इतकं आलेलं आहे 3 किलोवॉटसाठी. मी त्या कंपनीला सांगितलं की आम्ही तुम्हाला बँकेची गॅरंटी देऊ, पण तुम्ही आमच्या लोकांना मोठी सवलत दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मला सांगताना मोठं समाधान या सभागृहामध्ये वाटतं की आम्हाला 1,05,000 रुपयामध्ये 3 किलोवॉटचं आम्हाला तिथं सेट मिळतोय आणि शासनाची सबसिडी 78,000 रुपये. 78,000 रुपये शासनाने दिल्यानंतर फक्त 27,000 रुपये हे भरावे लागतात आणि लोक इतके समाधानी आहेत की अध्यक्ष महोदय, माझा उद्देश आहे की माझ्या मतदारसंघामधले ह्या एका वर्षामध्ये 10,000 घरं मी या PM सूर्य घर योजनेमध्ये घेणार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 27,000 रुपये आपल्याला भरावे लागतात. अध्यक्ष महोदय, माझी एकच विनंती सभागृहाच्या द्वारे, आता नवीन एक GR काढण्यात आलेलं. नवीन GR काय म्हणतो? नवीन GR म्हणतो की ज्याची जितकी रिक्वायरमेंट आहे तेवढंच त्यांनी करावं. पूर्वी काय म्हणत होते, जेवढं तुम्हाला 3 किलोवॉट करायचं असेल 3 किलोवॉट करा. आता माझी आपल्याला एकच विनंती आहे साहेब की आपण 3 किलोवॉट अलाव करावं किंवा ज्याला जितकं करायचंय 3 किलोवॉटच्या लिमिटपर्यंत तेवढं अलाव करावं. त्याचं कारण साहेब असं आहे की जर का एखाद्याने 1 किलोवॉट संच लावला आणि त्याची जर का विजेची रिक्वायरमेंट भविष्यात वाढली तर आपला जो कॉज आहे तो डिफीट होईल आणि त्यामुळे 3 किलोवॉटचा जो पूर्वीचा GR होता तो कायम ठेवावा. ही विनंती सभागृहाच्या द्वारे देखील मी करत आहे की 3 किलोवॉट पर्यंतचा हा आपला जो प्रकल्प पूर्वी मंजूर होता तो मंजूर करण्यासाठीच आपण शिफारस ही सरकारला निश्चित स्वरूपी करावी. अध्यक्ष महोदय, आपल्याला मी एकच सांगू इच्छितो की आमच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचनाचे प्रकल्प पूर्वीच्या काळामध्ये झालेले आहेत. आता हे सिंचनाचे प्रकल्प एफिशियंटली चालवण्यासाठीचा प्रयत्न हा आपल्याला आता अलीकडच्या काळामध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं येवती मासोली मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची विल्हेवाट व्यवस्थित होत नाही आणि मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जातं. त्यामुळं प्रकल्प जितक्या गावांसाठी आहे तितक्या सगळ्या गावांना पाणी मिळू शकत नाही. त्यामुळं बंदिस्त पाईपलाईन या प्रकल्पाला करण्यासाठीचा हा देखील एक प्रयत्न हा भविष्य काळामध्ये आपल्याला करायचा आहे. मला निश्चित स्वरूपी खात्री वाटते की महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य हे देशाला सातत्यानं दिशा देत राहील. देशाला दिशा देत असताना स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये राज्यानं काही चांगली पावलं टाकलेली आहे. पण भविष्य काळामध्ये मॅन पॉवरला स्किल करण्यासाठी जेवढं जास्त आपण काम करू तितका आपल्या राज्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. जे आपले गुंतवणुकीचे उद्दिष्ट आहेत ते जसे आपण पूर्ण करतो त्याच पद्धतीने एम्प्लॉयबिलिटीचे उद्दिष्ट देखील आपण करावे आणि त्याच्यासाठी कौशल्य विकासावर विशेष महत्त्व हे आपण दिलं पाहिजे. काही युनिव्हर्सिटीजला देखील त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा आपण निश्चित स्वरूपी दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आजच्या ह्या राज्यपालांच्या अभिभाषणावर माझे विचार व्यक्त करत असताना एका गोष्टीची मला जाणीव झाली अध्यक्ष महोदय की मला ज्या वेळेला पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली होती त्यावेळेला मला असं वाटत होतं की आपल्याकडून काम व्यवस्थित होऊ शकेल की नाही. पण त्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं मी काम केलं त्याच्यामुळे अजून देखील विठ्ठल आमच्यावर प्रसन्न आहे
हे आपण तिथं बसल्यानंतर मला आज लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे असाच आशीर्वाद हा भविष्यकाळात देखील आमच्यावर आपण कायम ठेवावा एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.